नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण नवोदय परीक्षेचा अभ्यास करत आहोत। आपला पहिला चॅप्टर अर्धा झाला होता, त्याच्या 35 आकृत्या झाल्या होत्या। वेगळे पद शोधा त्याच्यामधल्या। आता प्रश्न क्रमांक 36 पाहूत आपण। याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, वेगळे पद शोधायचं आहे। वेगळी कोणती आकृती आहे ती शोधून काढायची। तर या 35 मध्ये बघा काय दिलं, 36 मध्ये दिलेलं आहे ए बी सी डी चे ऑप्शन बघा। ए मध्ये आकृती जोडलेली आहे, बी मध्ये पण जोडलेली आहे आणि डी मध्ये सुद्धा जोडलेली आहे। तर याच्यामध्ये सी जे आहे त्याच्यामध्ये काय केले बघा, हे दोन आकृत्या वेगवेगळ्या काढल्यात, म्हणजे यांच्यामध्ये अंतर आहे, गॅप आहे आणि या जोडलेल्या नाही आहेत, त्याच्यामुळे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी। आता प्रश्न क्रमांक 37 पहा। 37 मध्ये काय केलेलं आहे, हे जे रेषा जोडून आकृत्या काढलेल्या आहेत त्या तर राईटनं आणि लेफ्टनं पाहायचं आपल्याला। म्हणजे हे काढताना काय केले, हे बघा असं राईटनं काढलेलं आहे, राईट साईडला यायली, इकडून पुन्हा आपल्याला राईटला काढता येते। हे म्हणजे जे बाहेर लाईन यायली जास्तीची ती राईटला दिसत आहे, राईटला उजव्या साईडला जास्तीच्या, आणि ही जी आकृती आहे ही लेफ्टला काढली आहे, या साईडनं जाणार, ठीक आहे, अशा प्रकारे। आणि ही जी आहे असं उजव्या साईडनं फिरणार आहे आणि ही डाव्या साईडनं आपल्याला काढताना काढावं लागणार आहे। सी मध्ये उजव्या साईडला अशा काढायच्या रेषा आणि मग आकृती जोडणार। नंबर डी मध्ये पण काय केले बघा, उजव्या साईडनंच काढलेलं आहे, ठीक आहे, म्हणजे रेषा जोडून काढलेली आहे। तर फक्त बी मध्ये काय केले, डाव्या साईडला रेषा जोडून काढू शकतो आपण, म्हणजे ह्या ज्या रेषा लाईन आहेत त्या डाव्या साईडला दिसत आहेत आपल्याला, ठीक आहे, म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी। 38 नंबर बघा, प्रश्न क्रमांक 38 मध्ये काय केलं, एक वर्तुळ आहे, त्याच्यामध्ये त्याचे 4 भाग केले, त्याचे 2 भागामध्ये लाईन रेषा मारलेल्या आहेत, उभ्या रेषा आहेत। ए मध्ये, बी मध्ये सुद्धा उभ्याच रेषा येतात, सी मध्ये पण उभ्याच आहेत। फक्त डी मध्ये काय केले, एका ज्या भागामध्ये उभ्या रेषा आहेत आणि एकामध्ये आडव्या रेषा आहेत, त्याच्यामुळे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी। प्रश्न क्रमांक 39 याच्यामध्ये गेम्स दिलेत बघा, खेळ आहे, कॅरम, त्याच्यानंतर चेस आहे, क्रिकेटची बॅट, ठीक आहे, नंतर 4 नंबरच्या याच्यात कार्ड्स आहेत, म्हणजे पत्ते। तर याच्यातला वेगळा कोणता गेम म्हणू शकतो आपण, तर हे जे आहेत सगळे बैठे खेळ आहेत, कॅरम, चेस, हे कार्ड्स, हे बसून खेळू शकतो। आणि ऑप्शन नंबर सी जे आहे, आपण हे घरात नाही खेळू शकत, बाहेर जाऊन खेळावा लागतो, म्हणजे हा ग्राउंडवर खेळला जातो, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असू शकतं। आता प्रश्न क्रमांक 40 मध्ये बघा, सगळे जे आकार आहेत बघा, त्याचं काय केले, मधातून त्याचा रेष मारलेली आहे, त्याचे 2 भाग होतात। याचा अर्थ काय, आपण जर घडी जरी घातली तर त्याचे सेम भाग होणार, 2 भाग होणार। त्याच्यानंतर बी मध्ये सुद्धा याचे पण 2 सेम आकाराचे भाग होतात, नंतर बी मध्ये। आणि सी मध्ये काय केले, हे जो त्रिकोण आहे त्याला अर्ध्यातून रेष मारलेली आहे, मग हे जर आपण याची घडी घातली तर काय होईल, याचा शेप सारखे येतील का, खालचे वरचे नाही येणार, त्याच्यामुळे याचं उत्तर आहे सी। डी मध्ये सुद्धा तसंच आहे बघा, याचे जे अशी फोल्ड केली आपण घडी घातली तर काय होईल, याचं सेम भाग यायले दोघांचे पण, दोन्हीकडचे, तर याचं ऑप्शन नंबर सी उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 41 याच्यामध्ये काय दिले, चप्पल आहे, शूज आहे, सॉक्स आणि हे पण सँडल आहे, ठीक आहे। याच्यापैकी वेगळा कोणतं म्हणू शकतो आपण, तर ऑप्शन नंबर सी, कारण हे जे आहे ते कपड्याचे असतात सॉक्स, आणि हे आतमध्ये घालतो आपण शूजच्या मध्ये, सँडल शूज ह्याच्यामध्ये घालतो सॉक्स, आणि हे चप्पल जे असतात आपण हे वरच्या साईडला घालतो, आणि हे चामड्यापासून बनवलेले असतात, आणि हे सॉक्स जे आहेत ते कपड्यापासून बनवलेले असतात, त्याच्यामुळे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी। 42 मध्ये चौकोन दिला आहे, त्याच्यामध्ये वरच्या साईडला जे स्टार आहेत त्याच्यामध्ये आपल्याला फरक दिसतोय बघा। ए मध्ये चौकोन, त्रिकोण आणि स्टार आहे, बी मध्ये पण चौकोन, त्रिकोण, स्टार सगळ्यामध्ये ते आहेत सेम आकृत्या, फक्त वरचं जो स्टार आहे याच्यामध्ये काय दिला आहे, 1 2 3 4 5 6 स्टार आहे, ठीक आहे, म्हणजे थोडा मोठा दिसत आहे स्टार। हे जे आहेत हे तिन्ही सेम आहेत, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर बी याचं उत्तर आहे। आता 43 प्रश्न क्रमांक 43 याच्यामध्ये चौकोनामध्ये काय दिले बघा, गोल दिलेले आहेत आणि एक रंगोला आहे, एक रंगोला नाही आहे, ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये क्रॉस आहे। तर बी मध्ये काय केले बघा, त्या आकृतीला फिरवलं म्हणू शकतो, फिरवलं। आता हे काय
विरुद्ध दिशेला आहेत. हे 2 विरुद्ध दिशेला आहेत, हे 2 विरुद्ध दिशेला आहेत. याच्यामध्ये बीमध्ये हे 2 विरुद्ध दिशेला आहेत, हे सुद्धा विरुद्ध दिशेला आलेले आहेत म्हणजे क्रॉसमध्ये. आणि सीमध्ये काय झाले बघा, समोरासमोर आहे. या अपोजिट दिशेला म्हणजे विरुद्ध दिशेला पाहिजे होते, पण समोरासमोर आलेत म्हणून ही वेगळी असू शकते. याच्यामध्ये बघायचं डीमध्ये हे पण विरुद्ध दिशेलाच आहेत दोन्ही, ठीक आहे. म्हणून हे काय झाले, समोरासमोर आल्यामुळे हे वेगळं आपल्याला आकृती दिसत आहे. प्रश्न क्रमांक 44. प्रश्न क्रमांक 44 याच्यामध्ये बघा अंडाकार दिला आहे, त्याच्यामध्ये त्रिकोण आहे. के बीमध्ये गोलामध्ये गोल आहे, सीमध्ये गोल त्याच्या बाजूनं काढला आहे, षटकोनी आकार काढला आहे. आणि डीमध्ये जो आहे गोल आणि त्याच्यामध्ये चौकोनी आहे, पण याच्या आकृतीमध्ये काय आपल्याला समजत नाही आहे. त्याच्यामुळे आता जर आपण दुसरं काय सांगू शकतो की ह्या ज्या आकृत्या आहेत याच्यामध्ये सगळ्यामध्ये अंतर आहे, 2 आकृत्यामध्ये अंतर आहे प्रत्येकामध्ये. पण या डीमध्ये काय आहे, आकृती या गोलला चिटकवलेली आहे, ठीक आहे, जोडून आहे, त्याच्यामुळे हे वेगळं आहे. प्रश्न क्रमांक 45 याच्यामध्ये 45मध्ये काय दिले बघा, चौकोन आहे, त्याच्यामध्ये 3 गोल काढलेले आहेत कॉर्नरला, कोपऱ्याला. आणि एकामध्ये त्रिकोण जो आहे त्याचा बेस जो आहे खालचा भाग तो इथे जोडलेला आहे एमध्ये. बी ऑप्शनमध्ये त्याला फिरवलं आहे, 3 गोल जे आहेत ते कॉर्नरला आहेत आणि त्रिकोण तसाच जोडलेला आहे. सीमध्ये सुद्धा पुन्हा आकृती फिरवली आहे आणि हे 3 गोल कॉर्नरला आहेत आणि ते त्रिकोण त्याचा खालचा भाग जोडलेला आहे. आता डीमध्ये काय झाले बघा, हे जे 3 गोल आहेत आपले आकृती फिरवली ह्याला, त्याच्यानंतर हे 3 गोल या साईडला आले आणि हा त्रिकोण जो आहे तो उलटा दाखवला आहे बघा. ह्याचा काय खालचा भाग जो आहे इथं जोडलेला असायला पाहिजे होता, पण त्याचं जे टोक आहे ते या त्रिकोणाच्या कॉर्नरला जोडलं आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये ही वेगळी आकृती दिसत आहे. प्रश्न क्रमांक 46. आता याच्यामध्ये प्रत्येकाचे भाग केलेत बघा, चौकोनाचे 4 भाग केले, गोलाचे 4 भाग केलेत, आयताचे 4 भाग केलेत आणि ते त्रिकोणाचे 3 भाग केलेत. मग याच्यामध्ये काय झाले, ए बी सीमध्ये तिन्हीमध्ये 4-4 भाग तयार झालेले आहेत. फक्त डी जो आहे त्याच्यामध्ये 3च भाग झालेले आहेत, त्याच्यामुळे ही वेगळी आकृती आहे. प्रश्न क्रमांक 47मध्ये बघा चेहरे दिलेत, त्यांचे डोळ्यांचं निरीक्षण करायचं आहे, नाकाचं तोंडाचं काही फरक आहे का. याचे डोळे सेमच दिसत आहेत, याचे चौकोनी दिसत आहेत, त्यांनीचं पण गोल आहे, म्हणजे या तिन्हींचे काय आहेत, गोल आहेत आणि याचंच फक्त चौकोनी आहे डोळे, त्याच्यामुळे याचं उत्तर आहे वेगळे पद, ऑप्शन नंबर सी. प्रश्न क्रमांक 48. याच्यामध्ये जे कोन काढले आहेत ते कसे आहेत, 90 अंशाचे म्हणू शकतो. काटकोन जसा असतो तसा याचे काय आहेत 90 अंशाचे, दोन्हीच्या सरळ रेषा आहेत, ठीक आहे. याची आपण याची पण आणि याची सुद्धा, फक्त हा जो कोन आहे याचं काय केलेलं आहे, लघुकोन म्हणू शकतो. लघुकोन कसा असतो तसं हे काढलेले आहे. दोन्ही सरळ रेषा नाही आहेत, सरळ रेषेमध्ये नाही आहेत दोन्ही पण, म्हणजे 90 अंशाचे नाही आहेत, त्याच्यामुळे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. प्रश्न क्रमांक 49मध्ये बघा मोटरसायकल आहे, स्कूटर आहे, सायकल आणि ही 3 चाकाची रिक्षा. तर याच्यामध्ये वेगळं कोणतं असू शकतं, तर हे, कारण याच्यामध्ये 3 चाकं असतात, 3 व्हील्स असतात, याच्यामध्ये 2च आहेत, त्याच्यामध्ये 2च आहे, त्याच्यामध्ये पण 2च आहेत, त्याच्यामुळे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. तर प्रश्न क्रमांक 50चं बघा, प्रश्न क्रमांक 50 याच्यामध्ये चौकोन दिला आहे, त्याच्या मधात रेष काढलेली आहे क्रॉसमध्ये आणि त्याच्या मधात आहे छोटीशी रेष मारलेली आहे. बीमध्ये मधातला मोठी रेष आहे, पण जी छोटी लाईन होती ती काय झाली आहे, बाहेरच्या चौकोनावर मारलेली आहे. सीमध्ये सुद्धा बाहेरच्या चौकोनावर लाईन मारलेली आहे छोटीशी आणि डीमध्ये सुद्धा बाहेरच्या चौकोनावरच आहे छोटीशी रेष. तर फक्त एमध्ये काय झाले, मधातल्या रेषेवर मारलेली आहे, म्हणून हे ऑप्शन नंबर ए हे वेगळे पद दिसत आहे. प्रश्न क्रमांक 51मध्ये बघा या सगळ्या आकृत्या सेमच दिसत आहेत, त्यांना फिरवलेलं दिसते आणि दोन्हीकडून 2 रेषा आहेत जोडलेल्या आणि अर्धा भाग, अर्धा रंगवला आहे, अर्धा रंगवलेला नाही आहे. त्या आकृतीला फिरवलं, याच्या पण 2 रेषा दिसत आहेत. पुन्हा त्याच आकृतीला उभं केलं आहे,
आणि त्याच्या पण 2 रेषा जोडलेल्या दिसत आहेत. डी मध्ये काय दिसते बघा, त्या आकृतीला फिरवलेलं आहे आणि एकाच साईडनं रेषा आहे, या साईडची रेष नाही आहे, म्हणून ऑप्शन नंबर डी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 52 मध्ये चौकोन आहे, त्याच्यामध्ये सरळ रेषा मारलेल्या आहेत. बी मध्ये चौकोनच आहे हां, पण त्याच्यामध्ये ज्या रेषा आहेत त्या तिरक्या मारलेल्या आहेत बघा, क्रॉसमध्ये मारलेल्या आहेत. त्याच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे म्हणजे सरळ नाही आहेत, क्रॉसमध्ये तिरक्या रेषा आहेत. सी मध्ये सुद्धा सरळ नाही आहेत बघा. हे जर आपण चौकोन फिरवला, सरळ केला, तर त्याच्या रेषा त्या सरळ दिसतील का? नाही, तर त्या क्रॉसमध्येच आहेत रेषा. फक्त आपण हे चौकोन फिरवल्यामुळे ते सरळ दिसत आहेत, पण त्या सरळ रेषा नाही आहेत त्याच्या चौकोनामधल्या. तर आणि डी मधल्या सुद्धा रेषा ह्या सरळ नाही आहेत. सरळ म्हणजे या अशा सरळ पॅरलल यायला पाहिजे होत्या, ह्या पॅरलल नाही आहेत, त्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे काढलेल्या आहेत. ठीक आहे, म्हणजे जर फिरवला तर त्याच्या क्रॉसमध्येच असणार. मग याच्यातल्या ज्या रेषा आहेत कशा दिसत आहेत? एकदम स्ट्रेट पॅरलल दिसत आहेत, एकमेकींना पॅरलल आहेत चौकोनाच्या बरोबर. तर ऑप्शन नंबर ए हे त्याचं उत्तर आहे. आता प्रश्न क्रमांक 53 मध्ये काय दिले बघा, कॉम्प्युटरवर बसलेली आहे मुलगी आणि दुसऱ्यामध्ये आहेत तबला वाजवते, तिसऱ्यामध्ये सी मध्ये आहे ड्रॉइंग पेंटिंग करत आहे, त्याच्यानंतर डी मध्ये डान्स करत आहे. म्हणजे ए बी सी आणि डी मध्ये काय दिसत आहे, त्यांचे एखाद्याला छंद असतात, आवड असते किंवा कला. हे काय आहेत? कलेचे प्रकार म्हणू शकतो. हे ड्रॉइंग, सिंगिंग, याच्यामध्ये जे आहे ते सगळ्या कला सादर करत आहेत. आणि हे ऑप्शन नंबर एचं जे आहे त्याच्यामध्ये काय आहे, कॉम्प्युटरवर अभ्यास करत आहे किंवा कॉम्प्युटर शिकत आहे. ठीक आहे, म्हणून हे वेगळं आहे. प्रश्न क्रमांक 54 मध्ये जे काढलेल्या आकृत्या आहेत बघा, त्याच्यामधले हे अर्धे अर्धे रंगवलेले आहेत, म्हणजे विरुद्ध दिशेचे. या साईडचं आहेत, पुन्हा खालच्या साईडचे, वरच्या साईडचे. बी मध्ये विरुद्ध दिशेचे रंगवलेले आहेत. सी मध्ये हे एकाच साईडचे रंगवलेले आहेत. या साईडचे एका साईडचं पाहिजे होतं आणि एक या साईडचं पाहिजे होतं, पण यामध्ये. आणि त्याच्यानंतर ही मधातली रेष जी आहे ही याच्यामध्ये नाही दिसत. ठीक आहे, त्याच्यामध्ये गाळलेली आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 55 मध्ये हे बघा काय केलेलं आहे, समोसाचा आकार काय म्हणतो त्याला आपण, चौकोनच आहे हा. याच्यामध्ये काय केलं बघा, याच्या कॉर्नरला एक डॉट आहे आणि एक छोटासा कोन काढलेला आहे, हा गोल म्हणू शकतो त्याला. त्याच्यानंतर बी मध्ये जे आहे याच्या कॉर्नरला नाही आहे, त्याच्या साईडला आहे. ठीक आहे, याच्या ह्या बाजूला आहेत. सी मध्ये सुद्धा याच्या दुसऱ्या बाजूला आहेत आणि डी मध्ये सुद्धा याच्या 2 बाजूला आहेत. हे कॉर्नरला ह्याच्या टोकाला नाही आहेत, फक्त ए मध्ये जे आहे याच्या टोकाला दिसत आहे, म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. 56 मध्ये काय केलं बघा, व्ही काढले, त्याच्या उलट त्याच्या बाजूला दिलेला आहे उलट व्ही. त्याच्यानंतर बी मध्ये यम, त्याचा उलट काढलेला आहे, डब्ल्यू झालेलं आहे. नंतर सी मध्ये जे आहे, तर इथे असं उलट यायला पाहिजे होतं, इथे जे यांनी जसं याचं उलट केलेलं तसं जे हे उलट नाही आहे. आणि पी जे आहे ते बघा खालच्या साईडला आलेले, म्हणजे हे जे आहे हे सगळ्या कोणत्या आहेत, पाण्यातील आकृती आहेत. ठीक आहे, आणि ही पण पाण्यातली आहे, पण ही आरशातील आकृती म्हणू शकतो, म्हणून ही वेगळी आहे. तर प्रश्न क्रमांक 57 मध्ये काय केलं, 1 2 3 चौकोन काढलेत, त्याच्यामध्ये चौकोन काढलेला आहे हां. म्हणजे बाहेरून 3 आकृत्या आहेत, तर मधात पण 3 रेषा जोडल्या असत्या, पण याच्यामध्ये 3च्या ऐवजी 1 वाढवली आहे रेष, चौकोन तयार झाला. त्याच्यामध्ये 1 2 3 4 चौकोन काढलेत. मग 4 चौकोन तर 4च चौकोनच यायला पाहिजे होता 4 रेषा जोडून, पण 1 रेष वाढवली आणि पंचकोन तयार झाला मध्ये. त्याच्यानंतर याच्यामध्ये बाहेर 4 चौकोन आहे, 3 चौकोन आहेत, मध्ये त्रिकोणच काढला आहे, म्हणजे 3च रेषा जोडून त्रिकोण काढलेला आहे. त्याच्यानंतर डी मध्ये 2 चौकोन आहेत बाहेरून आणि आतमध्ये 3 रेषा जोडून त्रिकोण काढला आहे, म्हणजे 2 आहेत तर इथं 3 रेषा जोडल्यात, त्रिकोण झाला. याच्यामध्ये 4 चौकोन आहेत, त्याच्यामध्ये 1 रेष वाढवली, पंचकोन झाला. बाहेरून 3 चौकोन आहेत, याच्यामध्ये 1 रेष वाढवली, चौकोन झाला. फक्त याच्यामध्ये काय केलं आहे, जशाला तसंच ठेवलं, याच्यामध्ये रेष वाढवलेली नाही आहे किंवा कोण वाढवलेलं नाही आहे. 1 2 3
त्रिकोणच आला आहे. ठीक आहे, म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. आता प्रश्न क्रमांक 58. याच्यामधले जे बाण आहेत ते बघा. बाण ही आकृती अशी काढलेली आहे. याच्यामध्ये बाण या साईडला आहे. ठीक आहे, लेफ्ट साईडला ती आकृती फिरवली बीमध्ये, तो बाण खाली दिसत आहे. सीमध्ये जो आहे ती आकृती अजून फिरवली, त्याच्यानंतर हा बाण जो आहे तो असा असतो बाण, पण ते काय केले, बाणाचं टोक जे आहे ते उलटं केलं या आकृतीमध्ये, म्हणून ही आकृती वेगळी आहे. डीमध्ये सुद्धा याच्यासारखीच आहे, फक्त ऑप्शन नंबर सीमध्ये त्याचं जे बाणाचं टोक आहे ते उलटं केलं आहे. हा प्रश्न क्रमांक 59मध्ये बघा, हे आपल्याला बघितलं कीच लक्षात येतं. या सगळ्यामध्ये काय केलेलं, 3-3 गोल आलेले आहेत. हे जो बंद भाग आहे या रेषेचा, याच्यामध्ये सुद्धा गोल आहे, याच्यामध्ये पण आहे, फक्त याच्यामध्ये दिसत नाही आहे, याच्यातसुद्धा आहे. म्हणजे ऑप्शन नंबर सीमध्ये आपल्याला या मधातल्या साईडला गोल दिसत नाही आहे, म्हणून ही वेगळे आहे. तर प्रश्न क्रमांक 60. याच्यामध्ये या 2 आकृत्या जो दिलेल्या आहेत सेम आहेत, खालची वरची, फक्त याच्यामध्ये सगळ्यामध्ये अंतर आहे प्रत्येक आकृतीमध्ये, आणि ही आकृती जोडलेली आहे, बाकीच्या आकृत्या जोडलेल्या नाही आहेत, म्हणून ऑप्शन नंबर बी याचं उत्तर आहे. ओके, आपण ह्या पहिल्या धड्याच्या सगळ्या आकृत्या पाहिलेल्या आहेत. पहिल्याच्या भागामध्ये 35 आकृत्या झालेल्या आहेत. या भागामध्ये आपण पुढच्या आकृत्या पाहिल्यात. काही समजलं नसेल, डाऊट असेल तर कमेंटवरून विचारा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.